दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आता नाशिकमधील कुंभमेळ्यातील शाही स्नानाला अमृत स्नानाचा दर्जा देण्यात आला आहे. नाशिककरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचं लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जगस्तिमित होईल असे भव्य, दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली 13ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली. या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली. सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यासोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली. जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4,000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत. त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत. जवळपास 2,000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत. प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल, त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे. त्याला मान्यता द्यायचा विषय असेल. या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत. ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे. विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि यासोबत आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत. आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ. यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर यावेळी गिरीश महाजन यांनी देखील आपले मत मांडले. नाशिक शहरामध्ये गेल्या वेळी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय आले, त्यावेळेला हा विषय साधुग्रामच्या जागेचा अधिग्रहणाचा विषय अनेक वर्षापासून पेंडिंग आहे, ही वस्तुस्थिती आहे. मागच्या बैठकीमध्ये मुंबईला सुद्धा आणि नाशिकला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काय त्यांना किंमत असेल ती काही किंमत काही प्रमाणामध्ये TDR हा देऊन जमीन मालकांची चर्चा करून हा तात्काळ सोडवावा असे आदेश दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये आमचे अधिकारी आहेत, म्युनिसिपल कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, तिघीही जमीन मालकांशी बोलतायत. मला वाटतं हा प्रश्न लवकर निकाली, पण हा प्रश्न निकाली काढणं आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या जागा आपण त्या ठिकाणी अडकवून ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर आरक्षणही आहे, पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे. मला वाटतं या कुंभमेळ्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल.
यावेळी विविध आखाड्यांच्या साधू महंतांनी कुंभमेळा आयोजनाबाबत सूचना केल्या, तसेच या साधू महंतांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। जगह जगह छतरी चौराहे के लिए मांग किया गया कि गोदावरी में डैम बनेगा, गोदावरी बरो महीना बहती रहेगी, गोदावरी में कोई भी गटर का मल मूत्र नहीं जाएगा और गोदावरी हमेशा बरो महीना बहती रहेगी। और यही साधु संतों का था। बाकी त्र्यंबकेश्वर को कोठी से जोड़ना, हाईवे से जोड़ना, असमर्थी मार्ग से जोड़ना, अनेक प्रकार कहीं भी पंचवटी पे कोई भी नाला गोदावरी नदी में न बहे। आप संतुष्ट हैं आज की बैठक से? ऐसा हम लोग तो प्रशासन से, शासन सर्वे से संतुष्ट रहते हैं। अरे हम लोग तो 100 बार हारेंगे फिर भी जीतने की कामना रखते हैं, निराशा में आशावादी है। हम तो कभी असफल हो ही नहीं सकते, ऐसी मेरी कामना है। इसलिए बहुत अच्छी, बहुत सुंदर, अरे लगा कि अपनी बना बैठक हर कार्य संभव समय के साथ मेरा, ऐसी कामना करते हैं। कुशावर का जो आपका मुद्दा था, कुशावर पे क्या चर्चा हुई? ऐसा कि देखिए, कुशावर्त पे ब्राह्मणों का मकान न उजाड़ा जा, गरीबों का मकान न उजाड़ा जा। त्र्यंबकेश्वर की जो 500 बरस की, 300 बरस के मकान है, उनका इतिहास खत्म न किया जा। इसलिए त्र्यंबकेश्वर में आबादी को देखते हुए, गलियों को देखते हुए, वहां पे गोदावरी नदी में अधिक से अधिक अखाड़ा नहाने के लिए अपना विचार व्यक्त किया है। लिख के देंगे, बाकी गुणवत्ता होगा, नकादे वोट भी डाला जा सकता है। दरम्यान नाशिक येथे सिंहस्थ पर्व कालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती, व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्नान दर्शन पर्व असतील। नाशिक येथे कुंभमेळा 2027 मध्ये मुख्य 3 पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण 44 मुहूर्त असून त्र्यंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण 53 मुहूर्त आहेत। भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।